आज या भट्ट मार्गामध्ये आली, या बालिकेचा आपण स्वीकार करणार ना? बस आचार्यांचा प्रसन्न हात पाठीवरती पडला. या आचार्यांना सर्वज्ञांचा दररोज अशी चरणस्पर्श झाला होता, त्या आचार्यांचा आता मात्र स्पर्श मला होता क्षणी आता आनंदमय जीवन झालं. ते अज्ञानियाची निदर्शने पापा होती पुरस्त्रणे, तयाचा अवहेरण करावा कवणे भरती वंदावे. असं त्या आचार्यांच्या जवळ जाता क्षणीच स्पर्श होता क्षणीच दुःख सगळी निघून गेली. जमेल का मला भट्ट मार्गात राहायला? बस आचार्यांनी अनुमती देतात की नाही याचीच मला बस याच्या मला वेदना होते. आचार्य हो म्हणतात की नाही असंच वाटत होतं. पण आचार्य क्षणार्धात आचार्य म्हणले, हो नागाई तू मार्गामध्ये थांब थांब, तुझ्यासाठी ठीक आहे. महेश्वर पंडित माझे वडील मला सोडून आता निघून गेलेले होते. भट्ट मार्गामध्ये आता मात्र दररोज पहाटे 3 वाजता उठावं, प्रभूचं चिंतन करावं, स्मरण करावं, पूजावसर म्हणावा आणि सर्वांनी आचार्यांसोबत विजनस्थळी जावं. विजनाला गेल्यानंतर आचार्यांनी दीड प्रहर आपली धर्मवार्ता करावी आणि धर्मवार्ता केल्यानंतर ही धर्मवार्ता सर्वांनी ऐकावी आणि परत आपल्या मार्गी वापस यावं. अनेकांच्या भिक्षेच्या वाटा, अनेकांची भिक्षेची गावं वाटलेली होती. मात्र दुर्दैव माझं एक होतं, जे तुम्ही स्मृतीमध्ये बघितलं. दुर्दैव असं होतं की सगळी मंडळी आचार्यांच्या सोबत विजनाला निघून जायची आणि मला मात्र बिढार राखायला ठेवायची. वाईट वाटायचं मला. का बरं असं असेल? प्रत्येक स्त्रीच्या वेदना वेगवेगळ्या असतात. प्रत्येक स्त्रीच्या वेदना कधी त्या व्यक्त करता येतात, कधी त्या व्यक्त करता येतही नाही. आता मात्र मला वाईट वाटायचं. सगळे जातात आचार्यांच्या सोबत, सगळे धर्मवार्ता ऐकतात आणि मला मात्र बिढार राखायला ठेवतात. पण आज्ञा, त्या आज्ञेचं प्रतिपादन करणं काम आहे आपलं. मी मात्र हसत हसत ती आज्ञा स्वीकारायचे. सगळे निघून गेल्यानंतर मी बिढार राखायचे. 1.5 प्रहराच्या नंतर सगळी मंडळी माझ्याकडे यायचे आणि बस आल्यानंतर मी पटकन जायचे. कवीश्वर वासांना, दामोदर पंडितांना, केशराज वासांना विचारायचे, आज आचार्यांनी निरोपण काय केलं? सांगा ना, निरोपण काय केलं? ती उत्कंठा, ती अर्थता, ती जिज्ञासा पटकन जागी व्हायची. मी नाही ना आचार्यांच्या देवश्री चक्रधराच्या श्रीमुखातून शास्त्र ऐकावं असं माझं भाग्य नाही. नव्हे तर अधिकरण असलेले आचार्यांना अधिकरण ज्या माझ्या देवाने केलं त्या आचार्यांच्या मुखारविंदातून शास्त्र ऐकावं असंही भाग्य नाही. किती दुर्दैव आहे माझं, किती दुर्दैव आहे. त्यावेळेस कवीश्वरवास, केशराजवास, दामोदर पंडित मला सांगायचे की आज अशी धर्मवार्ता झाली, आज आचार्यांनी आचार प्रकरणावर निरूपण केलं, आज आचार्यांनी विचार प्रकरणावर निरूपण केलं, आज आचार्यांनी स्मरण वाक्याचा सरवळा सांगितला, आज आचार्यांनी स्त्रियांचा सरवळा सांगितला, आज आचार्यांनी स्मरण गुणत्व सांगितलं, आज आचार्यांनी अस्थिपरिनिरूपण केले, आज आचार्यांनी विजन कसं करावं सांगितलं, आज आचार्यांनी अटन कसं करावं. अनेक दिवस चाललेली होती, अनेक दिवस. एक दिवस असाच घडला. दामोदर पंडित, केशराजवास, कवीश्वरवासांनी धर्मवार्ता ऐकली. एकांना दोघं चर्चा करत होती. बस चेहरे मात्र चर्चेमध्येच होते. दोघं एकमेकांना विजनावून परमार्गामध्ये येईपर्यंत चर्चा चालू होती. मी पटकन जवळ गेले. कवीश्वरा, सांगणार आहे भास्करा, सांग ना, आज चर्चा काय झाली? आज तुम्ही सगळं स्वस्त आहात. काय सांगितलं एवढं आचार्यांनी धर्मगुण, एवढं तत्वज्ञान काय निरूपण केलं? आणि बस मी जवळ गेले आणि कवीश्वरवासांनी सांगितलं, आज आचार्यांनी विचार प्रकरण निरूपण केलं. जे विचार प्रकरण पश्चात ऐकावं, ज्या विचारावरती प्रकाश टाकावा तो पश्चात टाकावा. विचार प्रकरणातलं 8वं सूत्र आहे. या सूत्रावरती आचार्य आज निरूपण करत होते. ती सुंदर सूत्र आहे ते. बस त्याच्यामध्ये दृष्टांतही येतो, त्याच्यामध्ये त्या सूत्रामध्ये दृष्टांतही येतो आणि त्या सूत्रामध्ये सूक्ष्माचा आणि स्थूळाचा निर्वच सांगितलेला आहे. आचार्यांचं निरूपण कवीश्वरवासांनी मला सांगितलं आणि पटकन मला एक संदेह जागा झाला आणि तो संदेह जागा झाल्यानंतर मी कवीश्वरवासांना त्या ठिकाणी असलेल्या दामोदर पंडित आणि केशराजवासांना म्हटलं, असं कसं होऊ शकतं? सूक्ष्माचा ठाई स्थूळची बीजरूपती.
सूक्ष्माचा ठाई स्थूळची बीजरूपकी सहजच पक्ष माझ्या तोंडातून निघून गेला आणि 24 पक्षकारांच्या पक्षामध्ये माझं सुद्धा नाती नागाईसा म्हणून खरडा लिहिण्यात आला. बस त्याच्यावरती चर्चा झाली. आता राहावं नाही. मी पटकन आचार्यांकडे गेले. आचार्य, तुम्ही आज निरोपण केलाय, हे सूत्र तर सांगितलं तुम्ही, असं कसं होऊ शकतं? चैतन्य अनुभूती जीवी बीजभूत अविद्या असे जै सावटलीची वट असे, या सूत्रावरचं जे निरूपण केलेलं आहे ती सूत्र नाही समजलं आचार्य, असं कसं होऊ शकतं? तिथे स्थूळ नाही, सूक्ष्माचा निर्वच सांगितला, पण तिथे कर्मलेपावर जे चिन्ह उमटल्या जातात ते बीजरूप आहेत की नाही, ते दिसतात की नाही? बस आता पुनश्च चर्चा निर्माण झाली. सगळे चर्चेला परत बसले. चर्चा सुरू झाली. केशराजबास, दामोदर पंडित, कवीश्वरबास परत चर्चा करू लागले. आणि बस चर्चेतून त्याच्या ठिकाणी तिथे तत्वज्ञानाचा गुह्य अर्थ बाहेर निघाला. आचार्य त्या ठिकाणी म्हणतात की मी तर असे निरूपण केले होते विजनस्थळी, आता इथे आल्यानंतर नागाई असे बोलते आहे, कवीश्वर असे बोलताय, येणे सर्व मार्गाशी उभया अपूर्व असा लाभ झालेला आहे, अपूर्व लाभ झालेला आहे. आणि बस आचार्य प्रसन्न झाले. अशी अनेक वेळा चर्चा व्हायची, अनेक वेळा 24 पक्षकारांच्या पक्षामध्ये, त्या पक्षकारामध्ये माझंही त्या ठिकाणी एक खरडा नेण्यात आला. आनंद वाटला त्या ठिकाणी. अशी चर्चा दररोज व्हायची, अशी जिज्ञासा दररोज व्हायची. आणि अशी चर्चा, अशी जिज्ञासा होत असताना एक दिवस आचार्य गंगात्र नमस्कार करण्यासाठी आलेले होते. गंगात्र नमस्कार करायला आल्यानंतर संपूर्ण गंगातीर सर्वज्ञांनी आपल्या श्रीचरण स्पर्शाने पवित्र केलं. जे गंगातीर आहे त्या गंगातीराला माझा सर्वज्ञ अनवाणी पायामध्ये कुठलीही चरणामध्ये पादत्राणे न घालता फक्त तुम्हा आम्हासाठी माझा देव अनवाणी प्रत्येकाच्या घराघरात, प्रत्येकाच्या दारादारात, प्रत्येकाच्या मनामनात, हृदयात जो हृदयगाम्य परमेश्वर झालेले आहेत ते सर्वज्ञ ज्यांनी संपूर्ण गंगातीर पवित्र केलेलं आहे, ते गंगातीर नमस्कार करण्यासाठी, ती स्थाने नमस्कार करण्यासाठी आचार्य आले. आणि आचार्य गंगातीर नमस्कार केला आणि बस डोमेग्रामला आचार्य थांबले, चिन्हस्थळीवरती थांबले. आपल्या जवळ असलेली सुपारी काढली आणि सुपारी त्या चिन्हस्थळीवरती आचार्यांनी ठेवली. अशी आचार्यांची मुद्रा कधी बघितलीच नव्हती, असं आचार्यांना कधीच बघितलं नाही. संपूर्ण गंगातीर नमस्कार करत असताना आचार्य बघितले, पण डोमेग्रामचे आचार्य वेगळेच होते. डोमेग्रामची आचार्यांची प्रसन्न मुद्रा वेगळीच होती. प्रसन्न तर होतेच. सुपारी काढली, डोळ्यात अश्रूंच्या धारा होत्या. ज्या बायदेव व्यास म्हणतात की ते अवघे विशेष डोमेग्रामी असती, ती डोमेग्राम ती चिन्हस्थळे आचार्य नमस्कार केले. सदगतीत अंतकरणाने आता हृदयास्त कंठ डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. आणि अश्रूच्या धारा वाहत असताना आचार्य त्या ठिकाणी दंडवत घातले आणि आचार्य उठले. आणि आचार्य उठल्यानंतर आता आचार्यांना अधिकच भरून आलं आचार्यांना. आणि आचार्यांच्या श्रीमुखातून सहजच वाक्य बाहेर निघालं. आचार्य म्हणतात, उत्तरपंथी का हो गेले स्वामी श्री चक्रधरा, स्वामी श्री चक्रधरा, आता मज कोण जगी आसरा, जनमनती हे राजकुमार, आम्ही माते विना पोर की पोर, परतुनिया सुंदरा, परतुनिया सुंदरा, तामज कोण जगी आसरा. बस आचार्यांना बघितलं, डोळ्यातले अश्रू बघितले आणि आचार्यांच्या जवळ गेले. आचार्यांना दंडवत प्रणाम केला, साष्टांग दंडवत घातले. मी आचार्यांना म्हटलं, आचार्य तुम्ही या चिन्हस्थळीवरती काय बघितलं? जे तुम्ही अवघ्या गंगातीरामध्ये जे झालंय नाही ते इतकं
या शिन्नस्थळीवरती केलं. असं काय झालं इथे? त्यावेळेस आचार्य मला म्हणतात, नागाई, सगळ्याच गोष्टी सांगायच्या नसतात ग, तू लहान आहेस, अजून लहान आहेस. नाही आचार्य, मला सांगावंच लागेल. मी कोणाला नाही आई, तू लहान आहेस, तुला नाही समजणार ती गोष्ट. नाही आचार्य, मला तुम्हाला सांगावंच लागेल की तुम्ही इथं इतकं दुःख या शिन्नस्थळीवरती का केलं? ज्या राजमठावरती दररोज पश्चातरी सर्वज्ञ आपल्या हृदयावरती श्रीचरण ठेवायचे, त्यावेळेस त्या श्रीचरणाचा जो आनंद होता, तो चरणस्पर्शाचं जे सुख होतं, ते सुख तुम्ही अनुभवलं. तिथे तुम्ही सद्गतीत नाही झाले, ते शिन्नस्थळीवरती झाले. सांगा ना आचार्य, याच्या पाठीमागं काय असू शकतं? सांगा ना. आचार्य म्हटले, सांगू तुला? हो सांगा ना आचार्य, मला ऐकायचंय. अगं नागाई, मला सर्वज्ञांनी शिन्नस्थळीवरती अनुभूतीयुक्त दर्शन दिलं ग, खूप सुंदर दर्शन दिलं. मला सर्वज्ञ भेटला ग, उत्तरापंथीचा देव मला या शिन्नस्थळीवर भेटला ग नागाई. पण एका क्षणामध्ये तो परत निघून गेला नागाई. अनुभूतीचं दर्शन दिलं आणि माझा सर्वज्ञ निघून गेला ग. आचार्य, मला भेटेल का तो देव असा? तुम्हाला जसं दर्शन दिलं तसं मला देईल का? का नाही देणार? देव दर्शन देणार नाही? देतो. देव भेटणार नाही? भेटतो. त्यासाठी आपली अर्थता तितकी असावी लागती ग नागाई. मग सांगा ना आचार्य, मी तसं काय करू? मला देव भेटला पाहिजे, तो दिसलाच पाहिजे. असं काही करता येईल का? हो करता येईल ना. सांगा ना काय करू? निर्वेद, अनुताप, अनुशोच, अर्थ, स्मरण, अनुस्मरण, सकृत स्मरण, बस. चतुर्विध दुःखेशी चतुर्विध स्मरण केलं, बस. नागाई, या 2-4 गोष्टी केल्या की देव भेटल्याशिवाय राहत नाही. निर्वेद, अनुताप आणि अनुशोच आणि अर्थ, ही 4 प्रकारची दुःख केली की साधनदाता सर्वज्ञ दर्शन दिल्याशिवाय राहत नाही. बस आचार्यांचं लक्षात ठेवलं. आता सुरुवात केली देव भेटण्यासाठी. ज्ञान जरी झालं तरी भक्ती किती कशी असावी लागते. ज्ञानात देव भेटेल, पण प्रेमात देव कसा भेटतो याचा अनुभव घ्यायचा होता. दुःखात परमेश्वर भेटतो ना. हो, कुंती मातेला दुःखात भेटला तो. कुंती मातेला तो दुःखात भेटला. अहो, 5 पांडवांनी सतत रात्र त्याची सेवा केली. दुःख होतं म्हणून तर देव त्यांच्याजवळ होते ना. दुःखाशिवाय भगवंत भेटत नाही. महागाई शेवटी दुःखी झाल्या. नवगावला त्यांनी स्वतःचं समर्पण ज्यावेळेस केलं, त्यावेळेस एका छोट्या फोडाचं निमित्त करून देव तर आठवला ना. अनेक लीळा घडल्या महादाईच्या जीवनात, पण वज्रीची लीळा घेऊन देहांत केला ना. आता लक्षात आलं, अर्थ असल्याशिवाय बस देवाची आरती व्हावी, मार्गाची प्रीती व्हावी, विषयाची निवृत्ती व्हावी, देहाची अनास्था झाल्याशिवाय परमेश्वर भेटत नाही. लक्षात आलं. तितक्याच तन्मयतेने, तितक्याच अर्थतेने प्रभू श्री चक्रधराचं. आणि बस आता आचार्य मला म्हणले, नागाई पण एक लक्षात ठेव, मी तुला सांगितले ना, हे कोणालाच सांगू नको, कोणालाच सांगू नको. आणि आवर्जून सांगतो तुला की ही गोष्ट तू कवीश्वर वासांना अजिबात सांगू नको. का? कवीश्वरांना का नाही सांगायची? कवीश्वर तर तर्कबुद्धीचा आहे, माझा भाऊ आहे. तो तर्कबुद्धीचा आहे, चतुर आहे, विद्वान आहे. प्रचंड विद्वत्ता कवीश्वर वासांकडे आहे. जिथे आचार्य म्हणतात की कवीश्वर वासासोबत मी चर्चा करत असताना माझं शास्त्र उजळल्या जातं. एवढा विद्वान असलेला कवीश्वर, त्या कवीश्वराला सांगू नकोस. तो तर्कबुद्धीचा आहे. तो कुठलीही गोष्ट कसं लावून घेतो. तो कुठल्याही गोष्टीवर सहजासहजी विश्वास ठेवत नाही. अन्यथा ज्ञान त्याला आवडत नाही. प्रत्येक गोष्टीचा अनुभव तो घेतो, माझा विश्वास ठेवतो. त्याचे निर्णय ठाम निर्णय असतात. कवीश्वर असा तसा मानणारा नाही. नागाई, ही गोष्ट कवीश्वरला सांगू नकोस. मात्र आचार्य माझ्याशी हितगुज करतायत हे कवीश्वर बघत होता, लांबून बघत होता. बघा ना किती लक्ष आहे माझ्या भावाचं माझ्याकडे. गुरुकुळ याला म्हणतात. हो, गुरुकुळ याला म्हणतात. माझ्या चक्रपाणी भट्टापेक्षा, धनेश्वर भट्टापेक्षा, लखुदेव भट्टापेक्षा माझा भाऊ असलेला कवीश्वर लांबून बघत होता. आचार्य काहीतरी गुह्य तत्वज्ञान नागाईला निरूपण करतायत बघत होता माझ्याकडे. आचार्य निघून गेले, जवळ आला माझ्याकडे. नागाई, सांग ना, तुला काय सांगितलं? काय सांगितलं तुला आचार्यांनी? काय निरूपण केलं? सांगशील ना मला?
नाही, मी सांगणार नाही तुला. मला गुरु आज्ञे, मला आचार्याने सांगितलं अजिबात सांगायचं नाही कवीश्वराला म्हणून. नाही सांगणार मी. आता कवी केशराज आले, दामोदर पंडित आले. त्यांनी विचारलं, मी नाही सांगितलं. मात्र मी माझ्या आता साधनेला सुरुवात केली. अर्थता कशी आणावी याची सुरुवात केली. अरे बस, आता लक्षात आलं. निवे स्तोत्रकार मध्ये तसे स्तोत्रकार म्हणतात की काम क्रोधाचे चूर्ण करावे, विकल्पे सारवावे, मग भरावी या रंगमाळिका. काम क्रोधाचं चूर्ण केल्याशिवाय, विकल्पातलं सारवून घेतल्याशिवाय रंगमाळिका भरल्या जात नाहीत. विकारात कुरवंडी करुणी सांडावा. बस, आता विकार, विकल्प, काम, क्रोध, अहंकार सगळं बाजूला केला आणि एकच लक्षात ठेवलं, माझा देव भेटला पाहिजे. आणि आराधना केली, साधना केली आणि त्या साधनेमध्ये सर्वज्ञ चक्रधर भगवंत. बस, त्या देवाची आता अर्थता केल्यानंतर देवश्री चक्रधराने अनुभूतीयुक्त दर्शन त्या शिन्नस्थळीवरती दिसले. मला आनंद झाला. मंडळी, काय सांगावं तुम्हाला. नाही हो, माझ्या देवाचं वर्णन करता येणार नाही हो. देवाचं वर्णन करता येणार नाही. माझे जी आत्या आहे म्हणजे महादाईचा, तिचे जे पिताश्री होते वायनायक, आपल्या सगळ्यांना माहिती ते वायनायक म्हणायचे की रूपे गोसावियाचे गुण सांगती ते तोकडे, ते सांगोनी नाचते. इतका सुंदर माझा सर्वज्ञ हो. त्याच्या एका अवयवाचं वर्णन करणं कठीण आहे हो. तो चांपे, गौर, राजस, तेजस, श्रीमूर्ती, सुरंग, सुकुमार, ध्वज, वज्र, अंबुज, पद्म, अकुशांकित, श्रीचरण, कमळ त्याचे इतके सुंदर होते की बस. नाही हो, मी पामर काय वर्णन करणार आहे त्याचं. मी नाही सांगू शकणार तुम्हाला माझा देव कसा आहे. तो इतका सुंदर असलेला, तो शरणांगता अभयदानी श्रीकर कमळ असलेले त्याचे, अनेकांना प्रसन्न होऊन वरदान देणार त्याचं प्रसन्न मुख कमल. असा माझा सर्वज्ञ तत्वज्ञान निरोपण करणारा अनुभूतीचा दर्शन मला झालं. आनंद रोम पुलकित झाला. नाही सांगू शकणार मी तुम्हाला. इतका सुंदर सर्वज्ञांचं दर्शन, अनुभूतीयुक्त दर्शन झालं. बस, श्रीमूर्ती नाहीशी झाली. बऱ्याच दिवसाचा कालावधी निघून गेला. याच्यावर कवीश्वर दोनदा मला विचारायला आला, सांग ना नागाई, तुला काय दिसलं. सांग ना नागाई, तुला आचार्याने काय निरोपण केलं. आणि नको ते विपरीत त्या भट्ट मार्गामध्ये घडलं. या पंथाचा पहिला आचार्य, ज्या आचार्यांच्या खांद्यावरती सर्वज्ञांनी आपली धुरा सोपवलेली होती, ज्या आचार्यांना सर्वज्ञांनी अधिकरण केलं होतं, ज्या आचार्यांना सर्वज्ञांनी सांगितलं होतं आमच्यापासून एका दोघा पण तुमच्यापासून साता पाचा, ते आचार्य म्हणजे माझे आजोबा. आज भट्ट मार्गामध्ये सगळीकडे शोककळा पसरलेली होती. आचार्य प्रभू चिंतन करत होते. प्रत्येकाला सांगत होते, मला स्पर्श करू नका, माझ्या जवळ कोणी येऊ नका, फक्त माझा देवश्री चक्रधर मला भेटला पाहिजे म्हणून तुम्ही सर्वजण चिंतन करा, स्मरण करा. आणि एका क्षणामध्ये माझे त्या पंथाचा पहिला आचार्य, माझे आजोबा आज मात्र सर्वज्ञांच्या दर्शनाला निघून गेले. सगळा पंथात शोककळा पसरली. भट्ट मार्ग पोरका झाला. भट्ट मार्गाचा आधार निखळून पडला. आचार्य ईश्वर दर्शनाला निघून गेले. आणि दामोदर पंडित, केशराज बास, कवीश्वर बास या सर्वांनी आचार्यांचा अंतिम शुश्रूषा केला आणि आचार्य पदाची माळ बायदेव व्यासांच्या गळ्यात घालण्यात आली. त्यावेळेस महेश्वर पंडित म्हणजे माझे पिताश्री आले परमार्गात, भट्ट मार्गात. आणि कवी केशराज बासांना म्हणतात की माझ्या पित्याचं जे धन आहे ते आम्हाला पाहिजे. काय होतं माझ्या आजोबाकडे, काय होतं. पंथाचा पहिला आचार्य निराभिमानी होता. पंथाचा पहिला आचार्य निस्पृह होता. काहीच नव्हतं त्याच्याकडे. अहंकाराचा वारा सुद्धा ज्यांना लागला नाही असा निराभिमानी असलेले माझे आचार्य
पण माझा बाप धन मागायला आला होता. पाहिजे त्यावेळेस केशराज बास म्हटले, नाही, निवृत्त मार्गाचं धन कधीही प्रवृत्त मार्गाला देता येत नाही. नाही कसं, मी त्यांचा पुत्र आहे, संपूर्ण अधिकार माझा आहे. समजावून सांगितलं, समजत नव्हतं. मला वाटलं होतं मी मध्ये बोलावं का, सांगावं का, पण माझं कोण ऐकेल हो. मी मुलगी त्यांची, ऐकलं असतं का? नसतं ऐकलं, तू गप्पच म्हटले असते मला. आणि मग यांनी सांगितलं, नाही, तुम्ही न्याय विचारायला जा आणि जेव्हा पंचे न्याय देतील त्याप्रमाणे आपण ठरवू. आणि बस अमृते माईंभट्टांना माझ्या महेश्वर पंडितासोबत पाठवलं न्याय सांगण्यासाठी राहेर नांदेडला. आणि ते निघून गेले. ते महानुभाव कसा असतो मला त्या माईदेवाकडे बघितल्यावर लक्षात आलं. महेश्वर पंडित रस्त्याने चालायचे. थकलेल्या महेश्वर पंडिताकडे बघून माईदेव गावामध्ये जायचे, 4 घरा भिक्षा मागून आणायचे, म्हणजे माझ्या बापाला भिक्षा खायला द्यायचे आणि त्यांची सेवा करायची. आता मात्र महेश्वर पंडितांना थोडंसं वाईट वाटू लागलं माझ्या पिताश्रीला, की हे अनुसरलेले पुरुष आहेत, भट्टमार्गाचे आहेत, यांनी माझी सेवा करावी या योग्यतेचं मी नाहीये. आणि न जाणून त्यांनी विचारलं की तुम्ही माझी सेवा का करता. त्यावेळेस त्या माईंभट्टाच्या मुखातून निघालेलं वाक्य खूप सुंदर आहे. ते म्हणतात की मी तुमची सेवा नाही करत, मी प्रसादाची सेवा करतो. प्रसादाची सेवा कशी? अहो, आमचे आचार्य म्हणजे श्री सर्वज्ञांचा चरणस्पर्श ज्या माझ्या आचार्यांना झाला होता त्या प्रसादातूनच हा प्रसाद निर्माण झालेला आहे. त्या प्रसादातूनच हा सुपुत्र जन्माला आलेला आहे. आणि म्हणून मी आमच्या आचार्यांचे पुत्र म्हणून मी तुमची सेवा करतो आहे. काय महानुभाव आहे, काय महानुभाव आहे. आता लक्षात आलं, चूक आपली आहे. महेश्वर पंडित पटकन उठले आणि माईदेवांना म्हणले, माझा प्रस्ताव मोडवा, मी या योग्यतेचा नाही हो, योग्यतेचा नाहीये. आज मला कळालं की महानुभाव अमृते का आहेत, ते अमृतासारखे गोड आहेत. बस आता मला काहीच नको, चला माघारी. आणि बस अलीकडच असलेल्या गावात पंचाकून न्याय घेतला, वापस आले आणि संपूर्ण गुरुकुळाला सांगितलं माझ्या पिताश्रीने. तेव्हा माझी छाती स्वाभिमानाने अभिमानाने त्या ठिकाणी उर भरून आला माझा. बस पिताश्री, बापाचा खरोखर अभिमान मला आज तुमचा वाटला की नाही, मला भट्टमार्गाचं धड अजिबात लागत नाही, पण मी महानुभाव तुमच्यामध्ये बघितला म्हणून आज संपूर्ण गुरुकुळाने या माईंभट्टांना अमृते माईंभट्ट या नावाने ओळखावं. असं नामकरण त्या ठिकाणी अमृते माईंभट्टांचं झालं. आनंद वाटला माझ्या मनाला. 2 वर्षांनी बायदेव्यास निघून गेले. आता तिसरी आचार्य पदाची माळ कवीश्वर बासांच्या गळ्यामध्ये टाकण्यात आली. अतिशय विद्वान असलेला कवीश्वर, ज्याने आपल्या अंगामध्ये घातलेला जे अंगरखा आहे ते कदाचित ते असलेला जो कंठ आहे तो कंठा आचार्य म्हणायचे तू खूप सुंदर दिसतोस, यदा कदाचित रूप हे भयम शोषिता, असं होऊ शकतं. म्हणून कवीश्वरा, तू हा जो असलेली जी अंगी आहे ना तुझ्या अंगामध्ये, ती त्याची शिवण वर करून घालत. ऐकलं कवीश्वराने, ते ऐकलं. आणि बस कवीश्वर बासाने आता उलटा अंगरखा घातला, शिवण सगळं वर केलं, तरी कवीश्वर सुंदर दिसायचा. इतका सुंदर कवीश्वर होता, इतका सुंदर. असा सुंदर असल्या कवीश्वराच्या गळ्यामध्ये माळ पडली. भट्टमार्ग आता बस, आता सगळी चर्चा तत्व मंथन सगळे व्यस्त झालेले होते. आणि एक दिवस हाच कवीश्वर परत माझ्याकडे आला आणि मला म्हणतो, नागाई, ज्या वेळेस तुला आचार्यांनी शिन्नस्त्रीला काहीतरी गुण सांगितलेलं होतं ते गुण सांगशील का मला? परत मला विचारायला आला. सांग ना मला, ते काय आहे कळू दे ना मला. नाही कवीश्वरा, मला माझ्या गुरुची, माझ्या आचार्यांची आज्ञाने मी तुला सांगणार नाही. अगं, आता आचार्य ईश्वर दर्शनाला गेले, आता सांगायला तुला काही अडचण आहे का? किती चिकाटीचा आहे, कळलं तुम्हाला तो किती चिकाटीचा आहे. आचार्य होते तेव्हा त्रास देत होता, आचार्य गेले तरी मला हा विचारतोच. असं माझा भाऊ आहे बघा, सारखा माझ्या मागं लागायचा. सांग तुला काय निरोपण केलं, सांग तुला काय निरोपण केलं, नेहमी मला विचारायचं, नेहमी बोलत राहायचं आम्हाला. आणि माझ्या नकळत माझ्याही भावना जाग्या झाल्या. माझाच तर भाऊ आहे ना, माझाच भाऊ आहे. कवीश्वर कोणाचा आहे? माझा भाऊ आहे तो. आणि मग भावाला नाही सांगायचं, बहिणीने मग कोणाला सांगायचं?
रक्ताच्या नात्यापेक्षा धर्माचं नातं श्रेष्ठ असतं. कवीश्वरा, तू विचारतोस ना, जाऊ दे, तू खूप वेळा विचारलं रे. चल ये, सांगते तुला मी, आता सांगते, जाऊ दे. मनात एक कोपरा बोलत होता माझ्या की नागाई, तुला आचार्यांची आज्ञा नाहीये सांगायला, पण कवीश्वर फार चिकाटी करतोय, कवीश्वर फार विचारतोय, कसं करावं. द्वय अवस्था झाली, द्वंद्व अवस्थेमध्ये आता ठाम निर्णय केला, कवीश्वराला सांगूनच द्यावं. आणि कवीश्वराला मी सांगितलं, कवीश्वरा, तुला माहित आहे का, आचार्य जेव्हा शिन्नस्थळीला गेले तेव्हा आचार्यांना त्या ठिकाणी शिन्नस्थळीवर सर्वज्ञांनी अनुभूतीयुक्त दर्शन दिलं. तेच दर्शन जेव्हा मी आर्ततेने केलं तेव्हा तेच सुंदर दर्शन मला सर्वज्ञांचं झालं. काय सुंदर आहे सर्वज्ञ. जो महावाक्यामध्ये निर्वचनामध्ये जो ईश्वर स्वरूपाचा गाभा सांगितला त्याहीपेक्षा तो सुंदर आहे, खूप सुंदर आहे तो देव, खूप सुंदर आहे. ज्याच्याकडे दृष्टी ठेवली की ती दृष्टी बाजूला करावीच नाही, त्यापेक्षा दुसरं काही बघायचंच नाहीये. भौतिक साधन जिथं फिक्क पडल्या जातं, बस त्याहीपेक्षा कितीतरी पटीने माझा देव सुंदर आहे. नागाई, बस कर, नको सांगू म्हणे, मला देवाने दर्शन दिलं, बस बंद करते तुझं. चिडला तो, एका क्षणार्धात लालबुंद झाला तुझा चेहरा. नको सांगू, तुझं भाकड कथा बंद करते. काय झालं कवीश्वरा? अगं देवाने सांगितलं ते खरं की तू सांगतेस ते खरं? देवाने काय सांगितलं? देवाने सांगितलं की तुम्हाला इथे दर्शन नाही. मग दर्शन कुठे? जेव्हा तुम्ही ह्या इहलोकीची यात्रा संपवता आणि पुनःसंबंध जेव्हा होतो तेव्हा आता तुम्हा नवीन संबंध पुनःसंबंधी आम्ही तुम्हाला भेटू आता सांगणारा सर्वज्ञ शिन्नस्थळीला दर्शन देतो. चूक. आता लक्षात आलं माझ्या, बरोबर आहे, त्याचं पण बरोबर आहे. देवाने सांगितलं पुनःसंबंधी भेट देणार, मी याला उगाच सांगितलं, पण लक्षात आलं माझा अधिकार नाही. लक्षात आलं मी गुरु आज्ञा भंग केली. लक्षात आलं माझ्या वाणीमध्ये तितकं खऱ्या अर्थाने सामर्थ्य नाही. चूक लक्षात आली. डोळ्यात नकळत अश्रूंच्या धारा कधी आल्या कळालंच नाही. आणि बस मी माझी पदरी उचलली आणि विजनाला निघून गेले. विजनाला जाऊन बसले. शेणले मनामध्ये बोथत होत, कवीश्वरा मी चूक केली रे, चूक केली. मी तुला सांगायला नव्हतं पाहिजे ही गोष्ट, चूक केलेली. त्याहीपेक्षा मोठी चूक केलेली, माझ्या गुरुची आज्ञा भंग केली. गुरुवचन प्रति पाळावं, चूक झाली रे माझी, चूक झाली. माझ्या लक्षातच नाही आलं रे माझा अधिकार नाही सांगण्याचा म्हणून. आचार्यांनी विरोध केलेला असताना सुद्धा मी तुला सांगितलं, चूक झाली माझी. शैल्य बोचत होतं. आज रिक्षा केलीच नाही, आज कोणाशी बोलले नाही, चालले नाही, काहीच नाही. परत आले. आज रात्रभर झोप आली नाही, रात्रभर झोप आली नाही. झोप. प्रभू श्री चक्रधरा, अरे जेव्हा तू दर्शन दिलं होतं ना त्याच वेळेस तुझ्या दर्शनाला यायला पाहिजे होतं. अरे ज्या वेळेस मला देव कळाला होता ना त्याच वेळेस देवाच्या भेटीला जायला पाहिजे होतं. चुकलं रे माझं देवा, चुकलं. आता नाही थांबायचे अबट्ट मार्गात, नाही थांबायचं सन्निधानात कोणाचे. आता सन्निधान नकोय आपल्याला, नकोय. झालेलं दुःख कवीश्वराला बोलून दाखवलं आणि सांगितलं, भास्करा जाते रे मी आता, ईश्वराच्या भेटीला जाते मी, मला आज्ञा दे. बघा ना भाऊ कसा असतो. काल रागवलेला माझा भास्कर आज परत माझ्या जवळ आला. म्हणतो कवी, म्हणतो नागाई तू खूप मनावर लावून घेतलंस ना. अगं मी छोट्या छोट्या गोष्टीवर विश्वास ठेवत नाही, माहिती तुला. मला आवडत नाही की कुठलीही गोष्ट त्याचा कस लावल्याशिवाय मी ती स्वीकारत नाहीये. माझं चुकलं का? अगं झालं असेल तुला अनुभूतीचं दर्शन, पण आज सगळा समाज हा अंधश्रद्धेने मरतोय, सगळा समाज हा अज्ञानाने मरतोय. अगं या अंधश्रद्धेपासून समाज वाचावा, अज्ञानातून या समाजाची निवृत्ती व्हावी म्हणूनच चाललेली महानुभावांची धडपड आहे. हा अंधश्रद्धा निर्मूलन झालं पाहिजे ग. कुणीही उठेल आणि म्हणेल मला देव स्वप्नामध्ये भेटला, बस देवाला भेटण्याची
गरज नाही, ही अंधश्रद्धा प्रत्येकाच्या मनात जागी होईल म्हणूनच मी विरोध केला नाही या गोष्टीला. नागाई, तू खूप मनावर लावून घेतलंस. अगं तू माझी बहीण आहेस, भावाची गोष्ट एवढी मनावर लावून घ्यायचीस. कविश्वराच्या डोळ्यात पाणी होतं, बहिणीसाठी पाणी होतं. बघा ना, महानुभावांचा एक धर्मबंधू एका बहिणीसाठी रडत होता. त्या कविश्वराकडे मी बघितलं, नाही कविश्वरा, तुझा राग नाही आला मला, तुझं वाईट नाही वाटलं रे मला. तू बोलतो ते बरोबर आहे रे, तू बोलतो ते पण बरोबर आहे. अरे कविश्वरा, तुला सर्वज्ञांच्या कृपा दृष्टीने आज आचार्य पदाची माळ तुझ्या गळ्यामध्ये पडली रे. तू पंथाचा विवेक चुडामणी आहेस, तू प्रगल्भ बुद्धीचा आहे, तू चतुर विद्वान आहेस. अनेकांच्या विद्वानांना तू कितीतरी विद्वानांना पराजित केलेला आहे रे. फार विद्वत्ता आहे तुझी, मी ओळखत नाही का? एवढंच नाही, मला माहित नाही कविश्वरा तू काय केलं असते. अरे जेव्हा आचार्य ईश्वरदर्शनाला गेले आणि गुरुकुळ म्हणलं होतं की आपण आचार्यांच्या ज्या स्थानी निक्षेप झाला तिथे मंदिर बांधून, त्यावेळेस तू एकट्याने विरोध केलास की बस माझ्या घरी गुरु असते तरी मला माझ्या गुरुचं मंदिर बांधायचं नाही, पंथात पुढे चालून प्रत्येक आपल्या गुरुचं मंदिर बांधेल आणि देवाच्या मंदिरापेक्षा गुरुच्या मंदिराची निर्मिती जास्त होईल. नाही कविश्वरा, मला माहित नाही तू अंधश्रद्धेचा निर्मूलन त्या ठिकाणी केलास. तू किती चांगला आहेस, चांगला आहे, पण जाऊ दे ना मला देवाच्या भेटीला, आता जाऊ दे. संपूर्ण गुरुकुळाचा प्रसव मोडला, दंडवत केला सर्वांना आणि बस आता मौन वृत्ती धारण केली. संपूर्ण गंगाची नमस्कार करत करत देवाने सांगितलेला जो देशाचा शेवट आहे, देवाने सांगितले देशाच्या शेवटी आपला जन्म क्षेपायला सांगितलाय. तो शेवट कुठे आहे? नाशिक जिल्हा मला त्यासाठी फार आवडतो. देवाने आपल्याला मरण्याची जागा दिली, मरण्याची जागा दिली. मला नाशिक जिल्हा याच्यामुळे आवडतो की मरण्याची जागा आहे तिथे. जन्म कुठेही घेता येतो पण मरता आलं पाहिजे. श्वासातून आईच्या उदरी आपण जन्म पहिल्या श्वासाने घेतो पण शेवटचा श्वास घेण्याचं ठिकाण माणसाला निवडता आलं पाहिजे. ते शेवटचा श्वास घेण्याचं ठिकाण सर्वज्ञांनी सांगून ठेवलंय. शेवट आहे देशाचा. किती सुंदर आहे बरं तो डोऱ्या डोंगर, किती सुंदर आहे, अतिशय सुंदर आहे. निर्णय घेतला, आता निघालेली आहे सप्तशृंगी. त्या ठिकाणी 7 शिखर, उंच उंच शिखरे आहेत. त्या 7 शिखरामध्ये जवळ डोऱ्या डोंगर आहे आणि जवळच असलेला सप्तशृंगी गड आहे. 7ही शिखर जगा महाराष्ट्रामध्ये सगळ्यात उंच शिखर जर कोणतं असेल तर ही 7 शिखरे आहेत. एका शेजारी जवळजवळ भाऊ भाऊ उभे आहेत अशी शिखर उंच आहे. समुद्र सपाटीपासून हजारो किलोमीटर उंच यांची उंची आहे. माणसाची विचाराची उंची त्यापेक्षा सुद्धा उंच असावी असं तिथं गेल्यानंतर कळालं. तिथं गेल्यानंतर कळालं. बस बघितला, डोंगर बघितला, लक्षात गेलं बस आता ही जागा निश्चित करायची, मरणाची जागा निश्चित करायची. बघितलं कोणीच नाहीये इथं, कोणीच नाही. एकटी स्त्री. मला कदाचित ही नराधम जगू देतील का? नकळ शंकेची पार चुकचुकले आणि बस आता स्त्रीवेश काढून टाकला, किंचित पुरुषी वेश धारण केला, अंगभर वस्त्र परिधान केलं आणि त्या शिखराची गडाची पायरी हळूहळू हळूहळू चढवू लागले. आनंद वाटला, मनात आनंद वाटला. आता मी एकटीच होते, एकटीच, कोणी नव्हतं माझ्याकडे. आणि त्या शिखरावरती चढले. बस एक त्या ठिकाणी गुहा होती, सुंदर जागा होती. तो जागा निवडली. जवळ पाण्याला ओढ्याचं पाणी, पत्री त्या ठिकाणी टाकले, हात शोधणं बाहेर काढलं. शोधण्याने पाणी, त्या खळाळणाऱ्या पाणी, अतिशय सुंदर निर्मळ गोड असलेलं पाणी शोधलं, हात धुतले आणि बस आता त्या ठिकाणी देवपूजा वंदन केली. काय होतं माझ्याकडे? शिन्नस्थळी होती. ज्या शिन्नस्थळीवरती सर्वज्ञांचं दर्शन झालं ज्या आचार्यांना, ती शिन्नस्थळी माझ्याकडे होती, बाकी काही नाहीये. ती शिन्नस्थळी काढली, हातावरती ठेवले, वंदन केलं, प्रभू श्री चक्रधरांचा पूजावसर म्हटला, शिन्नस्थळी परत आपल्या पिशवीमध्ये ठेवून दिले. आता मात्र अटन, आता मात्र विजन चालू झालं, आता मात्र चर्या चालू झाली. मला आता देवाच्या जवळ जायचं होतं. बस आता देवाला जगणं नको होतं. आता मी मरण मागत होते, देवाला मरण मागत होते. या लोकांमध्ये सुख नाही लक्षात आलं, परलोकात आनंद किती असतो याची जाणीव झाली. या लोकांच्या सुखाचा अनुभव घेतला, पण परलोकाचं सुख 10 पटीने कितीतरी चांगलं आहे याचा अनुभव घेण्यासाठी मरणाची जागा निवडावी लागते.
आणि म्हणून माझ्या नकळत लक्षात आलं आणि नकळत बोल बाहेर पडले. ढोऱ्या डोंगराच्या कुशीत जाईन, तेथेची पाहिन रूप तुझे. ढोऱ्या डोंगराच्या कुशीत जाईन, तेथेची पाहिन रूप तुझे. तेथोनीच जाते कैवल्याची वाट, तेथोनीच जाते कैवल्याची वाट. मोक्षाची पहाट फुटे तेथे, मोक्षाची पहाट फुटे तेथे. वैराग्याच्या बळे कशी न जमीन, वैराग्याच्या बळे कशी न जमीन. शांतीचे रोप लावीन मी, शांतीचे रोप लावीन मी. ढोऱ्या डोंगराच्या कुशीत जाईन, तेथेची पाहिन रूप तुझे. शेवटचा श्वास देईन घेईन, शेवटचा श्वास देईन घेईन. आनंदाची धन व्यवहारे, आनंदाची धन व्यवहारे. ढोऱ्या डोंगराच्या कुशीत जाईन, तेथेची पाहिन रूप तुझे. हे प्रभू, अरे तू एकांत केल्याशिवाय दिसत नाही रे. बस आता या नागाईसाला घेऊन जा रे. नको ठेवू, नको ठेवू या नागाईसाला. त्या सप्तशृंगी गडावरती जावं, स्मरण करावं, चिंतन करावं, विजन करावं, देवाला आठवावं. तो गड परत उतरावा, एखाद्या वस्तीवरती जावं, 2 घरं भिक्षा मागावी, परत गड चढावं. प्रभू श्री चक्रधराला आपल्याजवळ असलेल्या ते वृक्षांना अर्पण करावं आणि मग त्या ठिकाणी त्या ढोऱ्या डोंगराच्या त्या सप्तशृंगीवरती आनंदाने त्या ठिकाणी प्रभू श्री चक्रधराचा जप करीत करीत ते भिक्षांना, बस त्या भिक्षांनामध्ये 1.25 अमृताची चव आहे. त्या चवीचा आनंद मी एकटीच घेत होते, एकटीच. बरेच दिवस गेले, परत देवाचा निरोप येत नव्हता. बरेच दिवस झाले, वाईट वाटलं. देवा, अरे किती दिवस ठेवतो या नागाईसाला, अरे घेऊन जा ना. अरे मरायचंय मला, मेल्याशिवाय तू दिसत नाही, मेल्याशिवाय तुझं दर्शन नाही. या इहलोकीची यात्रा संपल्याशिवाय, या नश्वर देहाचा त्याग केल्याशिवाय तू दिसत नाही ना रे. का ठेवतोस तू आता? चुकलंय माझं, मग चुकीची शिक्षा एवढी देतोस, एवढे? अरे शैल्य बोसतोय माझ्या मनाला या गोष्टीचं, मी कवीश्वराला सांगितल्याचं. शिक्षा वाचणार आहे आता, घेऊन जा रे एकदाच. माझी चूक, मी तुला माफी मागते ना, मी प्रसव मोडते, मी प्राश्चित करते भगवंत, पण घेऊन जा एकदा, घेऊन जा रे. त्या नागाईसला घेऊन जा. मरण दे रे मला, शेवटचा श्वास पाहिजे रे. शेवटचा श्वास भगवंत देत नव्हता. किती दिवस वेळ होती कळतही नव्हतं, किती दिवस टाईम होता समजतही नव्हतं. आता देह कृश होत चाललेलं होतं. नकळत कोणाची वस्तीवरती ओळख व्हावी म्हणून जागा पालट करत होते. नको, वस्तीवर ओळख झाली तर येणारा जाणारे माझ्याकडे येतील आणि माझा देव माझ्यापासून दूर जाईल. अनेकांच्या ओळखी झाल्यानंतर माणूस ओळखीमध्ये आपला वेळ व्यतीत करतो आणि देवाचे चक्रधराचं नामचिंतन राहून जातं. म्हणून जागा पलटायची, वस्ती पलटायची, घरं पलटायची. भिक्षा व्यतिरिक्त कोणाशी एक शब्दही बोलत नव्हते, बोलतच नव्हते. बरेच दिवस झाले. आता शल्यक्रोश झालं होतं. आता फक्त हाडं जागेवर राहिली होती. हाडाचा सांगाळा झाला होता. आता उठता येत नव्हतं, बसता येत नव्हतं. हाडं कडकड वाजवू लागली. आता गड उतरणं आणि भिक्षेला जाणंही कठीण होऊ लागलं. शेवटी ठरवलं आता 2-4 दिवस भिक्षेला जायचं नाही, म्हणजे देव मला घेऊन जाईल, घेऊन जाईल. देवाला विनंती केली, देवा अरे घेऊन जाणार आहे मला, घेऊन जा. देव येतच नव्हता. 5 दिवस भिक्षाच केली नाही, 5 दिवस. तरीही मला देवाने नेलं नाही. बघा ना किती शिक्षा देतो तो, किती शिक्षा देतो. छोट्या छोट्या गोष्टींची असलेली शिक्षा मी भोगत होते. अनुभव येत होता, देव चूक झाली रे माझी, गुरुआज्ञा भंग केल्याची चूक, पण बासणारे आता शिक्षा नको देऊ मला, घेऊन जा आता तू मला, घेऊन जा. 5 दिवस झाले, मरण आलंच
नाही. श्वास शेवटचा मिळालाच नाही. शेवटी कशी तरी उठले, जवळची देवपूजा काढली, वंदन केले आणि ठरवलं आज माझा 5 दिवसापासून माझा देव उपाशी आहे, तो जेवलाच नाही, वृक्षांनी त्याला अर्पण केलं नाही. म्हणून परत गडाच्या पायऱ्या उतरल्या. 4-5 तास लागले आता पायऱ्या उतरायला. सूर्य असा माझ्याकडे बघत होता, रख 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 तापलेला होता. त्या तापलेल्या सूर्याकडे मी बघितलं आणि म्हणलं, आई किती तपतोस? तुझ्या तपण्याने मी तपणार नाहीये. मी आधीच तपलेली आहे देवाच्या भीतीसाठी. मी आधीच तपलेली आहे मोक्ष मार्गाकडे जाण्यासाठी. मी आधीच तपलेली आहे कैवल्यगड चढण्यासाठी. किती तपतोस? तुझ्या तपण्याने जर तपले मी आणि जर माझा देहांत झाला तर तुझं तपणं मला स्वीकारात आहे रे. तप तुला तपायचंय तर बस. सूर्य सुद्धा माझ्याकडे मिश्किल हसला आणि मावळतीला तो निघून चालला होता. सूर्याने हसावं, चंद्राने हसावं. तिथली झाडी वेली पशु पक्षी सगळे माझे मित्र झाले होते. सगळे माझ्यासोबत संवाद साधायचे. आता असं वाटायचं तू त्यांच्यासोबत बोलावं, झालेलं दुःख त्यांच्याशी शेअर करावं, सांगावं त्यांना दुःख आपलं. असं सगळे निर्वैर झालेले होते. गड उतरला, भिक्षा केली, चढून परत आले. तोपर्यंत संध्याकाळ झाली होती. प्रभू श्री चक्रधरा वृक्षांनी अर्पण केलं आणि आता पूजावसर म्हणण्यासाठी हातामध्ये विशेष घेतला. हा जेव्हा देवाची सेवा, विशेषाची सेवा करत असताना सहजच पूजावसराला सुरुवात केली. संध्या सुवेर समयी परचक्र पाणी बीजे करी अनुचरा समवेत सर्वा. गंगा तटी विरचितु स्थित आसनी जो भिक्षा सुपाक विधिरा स्वीकरी परात्मा. बस प्रभू श्री चक्रधरांचा पूजावसर आठवला. असा पूजावसर आठवत असताना समोर सगळे भक्तांचा मेळा बसलेला आहे. आत्ता आपला देहांत व्हावा अशी प्रभूला विनंती करत असताना नकळत बोल बाहेर पडले की मी अन्यायी आहे, मी दोषी आहे, मी आज्ञाभंग केलेली आहे. आणि म्हणून देवाला म्हटलं, प्रभू बहुसृष्टीचा मी अन्यायी म्हणून झाला उदास. कशी पाहिना माझी आस. पुन्हा पुन्हा मजना नदी दले मी दवडिले तयास. नाही मोडिले प्रसवास. गुरुवचनाचा भंग केला तोही झाला उदास. आता मी करू कोणाची आस. मार्गद्रोही पात्र दुखविले कठीण शब्द बोलूनी. कशी वाखंत धरली म्हणी. हे प्रभू, अरे माझ्यावर आलेली जी खंती आहे ना, ही खंती, ही उदासीनता आता दूर कर. अरे बस या नागाईला घेऊन जाण्यासाठी ये रे. अंतिम श्वासी देवा माझ्या जवळी यावे. बस 2 घड्या तरी देवा मधला शेवट समय आला. बस देवा, या 2 घड्या तुला अर्पण करण्यासाठी आलेली. दे मरण दे. तुझ्याला जगणं मागणारी माणसं भरपूर येत असतील रे. मला जगायचे म्हणून तुला विडा ठेवणारी माणसं भरपूर असतील, पण मी मरण मागते, दे ना, मला मरण पाहिजे रे. तू भट्ट आचार्य भंडारेकरांना एका क्षणात विचारतोस काळवंचना करू का म्हणणाऱ्या भंडारेकरांना जेव्हा भंडारेकर म्हणतात नको, ही मांडी मला परत मिळणार नाही, त्यावेळेस एका क्षणामध्ये आचार्यांना तू मरण दिलास, काळवंचना केली नाहीस. आणि माझ्यासाठी निष्ठुर का रे देवास, का? परत आता मात्र शब्दही बाहेर निघत नव्हते. जवळ असलेली शिन्नस्थळी एका कपारीमध्ये ठेवली आणि त्या कपारीवरती मी लिहून ठेवलं की ही शिन्नस्थळी येणाऱ्या जाणाऱ्यांच्या जवळ कुठेही जाऊ नये, ही महानुभावांच्या जवळ जावी. ही माझी धडपड होती, माझी तळमळ होती, म्हणून त्या दगडावरती मी लिहून ठेवलं एक शिन्नस्थळी असे, एक शिन्नस्थळी असे लिहून ठेवलं त्या ठिकाणी. आणि लिहून ठेवल्यानंतर आता वाटलं आज मी मरेल, आज माझा देव मला भेटायला येईल. पश्चात उठले, हातामध्ये स्मरणाची गाठी घेतली, प्रभूंचा जप चालू केला. करी स्मरण परमेश्वराचे होई प्रसन्न चक्रधरा. प्रभूचा धावा करत असताना एक भुजंग माझ्या समोर आला. जेव्हा सगळी आपण घाबरतो, तो भुजंग माझ्या समोर आला. मला आनंद वाटला की चला या रूपाने तरी आपल्याला जाता
नाही हो, तोही नतमस्तक झाला आणि निघून गेला. अजून वेळ आहे, बाकी वेळ अजून, असं मला वाटलं. परत प्रभूची प्रार्थना केली. आज मात्र मला कसं तरीच वाटत होतं, देवा श्री चक्रधरा अरे दामोदर पंडितांचा एका क्षणात देहांत झाला रे, एका क्षणात. माहीम भट्टांना शेवटच्या क्षणी वाजेश्वरीला ज्यावेळेस उमाईसा घेऊन आली त्यावेळेस आचार्यांची मांडी मिळाली त्यांना, आणि आचार्यांचं माहीम भट्टांचं निधन झालं. किती सुंदर मरण आलं, किती सुंदर मरण आलं. माझं मरण कुठे रे? अरे गोविंदाचा देहत्याग झाला, तू तुझ्या हाताने शुश्रूषा केलीस, माझं मरण कुठं आहे? कुठं गेलं माझं मरण? महादायीसाला तू वज्रीची तीर आठवताना घेऊन गेलास. नवगावाला त्या नवतुबाच्या पहिल्या तीरावर प्रयाण करणाऱ्या महादायीसाला तू स्वीकारलास. माझं मरण कुठं आहे? सांग ना, माझं मरण कुठे आहे? मरणासाठी देवाला भांडत होते, मरण येत नाही म्हणून भांडत होते, शेवटचा श्वास भगवंत मला देत नाही म्हणून देवाची प्रार्थना करत होते. आणि आज मात्र उदासीनता आलेली होती. आज देवाशी भांडण झालं, देवाला खूप बोलले आणि बस शिन्नसळी त्या कपारीमध्ये ठेवली आणि बस आता 2 घोट पाणी पिलं कसं तरी, आपली झोळी त्या ठिकाणी ठेवली आणि मी वामकुक्षी घेतली. तेवढ्यात आवाज आला. पहाटेचे 4 वाजले असतील. आवाज आला. तो आवाज कशाचा होता? कोणाचा असेल तो आवाज? सुंदर आणि गोड आवाज होता. नागाई, ए नागाई, अगं चल, किती दिवस झाला तू या सप्तशृंगीवर राहणार आहे. आज आम्ही तुम्हाला न्यायला आलो, चला. डोळे उडून बघितले, कोण असेल बरं? समोर बघितलं ते दुसरं तिसरं कोणी नसवलं. नागाई म्हणून आवाज देणारा माझा साधन दाता श्री चक्रधर प्रभू भगवंत उभा होता. मी तो उठताही येत नव्हतं, ते उठता येत नव्हतं. प्रभू थांबा ना, बसा ना, श्रीचरण प्रक्षालन करते. नाही नागाई, आज श्रीचरण प्रक्षालन करू नकोस. अगं या घडावरती आल्यापासून दररोज तुझ्या डोळ्यातून ज्या अश्रूंच्या धारा वाहत होत्या ना, खऱ्या अर्थाने माझा पदप्रक्षालन ते असतं. जेव्हा भक्ताच्या डोळ्यातली अश्रू माझ्या चरणावरती अभिषेक करतात ना, ते खरं पदप्रक्षालन असतं. नको नागाई, नको करू पदप्रक्षालन, नको. देवा माझ्याकडे वृक्षान नाही, काहीच नाही, मी काही वृक्षान नाही रे देवा, काय समर्पण करू? नाही नागाई, आज मला तुझं वृक्षान नाही लागत नाहीये. मी भुकेलेला आहे एका अनुसरलेल्या जीवासाठी. मी भुकेलेला आहे तुझ्यासारखं मरण मागणाऱ्यांसाठी. मी भुकेलेला आहे भावाचा, भक्तीचा, श्रद्धेचा भुकेलेला आहे. नागाई बस, तुझं समर्पण ह्याचीच मी स्वीकार केलेला आहे. किती दुःख केलंस नागाई तू, किती दुःख केलंस. बस नागाई, आता दुःख नाही करायचं. आता श्री चक्रधर तुझ्या भेटीला आलेला आहे, चल मी तुला न्यायला आलेलो आहे. आनंद वाटला मनाला आणि प्रभू श्री चक्रधराच्या श्रीचरणाला आलिंगन दिलं, मिठी मारली, भगवंताला सांगितलं, प्रभू परत या सृष्टीमध्ये पाठवू नकोस, या सृष्टीतला मला आनंद परत देऊ नकोस. द्यायचा आहेस तर तुझ्या चरणापाशी शेवटची जागा दे, ज्या जागेवरून कधी कोणीच उठू शकत नाही अशी जागा मला दे. आणि भगवंताने सहज अलगद आपल्या चरणाजवळ मला घेतलं आणि मला भास झाला की मी आज सर्वज्ञांच्या जवळ आहे. तो देव श्री चक्रधर, श्री चक्रधर, श्री चक्रधर म्हणून त्या ठिकाणी त्या सप्तशृंगीवरती मी शेवटचा श्वास घेतला. या इहलोकातून तर मी निघून गेले होते, परंतु मला काळजी होती ती माझ्या जवळ असलेल्या शिन्नस्थळीची. सगळा गड शांत झाला होता, सप्तशृंगी सगळी शांत झाली होती. तुम्ही म्हणसाल की नागाई तू तर गेलीस, मग बोलतीस कशी? 10 दिवस तुमच्यातच आहे मी, अजून 10 दिवस तुमच्यातच आहे. मला माझी शिन्नस्थळी कोणाकडे जाते एवढं बघायचं होतं. बस त्याचं दुःख होतं. सप्तशृंगी आता शांत झाला होता. जणू त्याच्या पाझरणारं पाणी जणू अश्रू आहे अशी जाणवत होती. आज महानुभाव एका सप्तशृंगीला सोडून गेल्याचं दुःख त्या सप्तशृंगीला झालं होतं हे जाणवत होतं. बस
इकडे भट्ट मार्गामध्ये निरोप पोहोचला असेल, नसला पोहोचलेला, परंतु कवीश्वराला ही बातमी समजली. बघा ना माझा भाऊ, महानुभावांचं प्रेम कसं असतं बघा. ज्या क्षणी त्याच्या कानावरती पोहोचलं की नागाईसाने या जगाचा निरोप घेतलेला आहे, नागाई ईश्वर दर्शनाला निघून गेलेली आहे, त्याच क्षणी संपूर्ण परमार्ग सोडून आता कवीश्वर या दिशेने धावत निघालेला आहे. त्या भावाला मी बघितलं. अहो, द्रौपदीसाठी धावणारा कृष्ण भगवंत आपण बघितला, पण नागाईसाठी धावणारा कवीश्वर सुद्धा तितकाच महत्वाचा होता. निघालाय, डोळ्यात अश्रू आहेत. बहिणीसाठी रडणारा भाऊ बघितला, निघालाय, रस्त्याने निघालाय. तो सप्तशृंगीवरती पोहोचला, पण नागाई कुठे गेली माहित नाहीये, त्याला माहित नाहीये. प्रत्येकाला विचारायचा, रस्त्याने दुसऱ्याला विचारायचा, इथे तुम्हाला एक स्त्री दिसली का, इथे तुम्हाला एक तपस्वी दिसली का, इथे तुम्हाला एक साध्वी दिसली का. प्रत्येकाला